सर्व गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो। संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2025 शिवसेनेचे उपनेते आमदार रवींद्र सदानंद पाटक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आयोजनातून ही नवी संकल्प नवी उंची गाठण्याचा ही दहीहंडीचं आयोजन केलं। आज मी बघतोय गोविंदा पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय। माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत, लाडके भाऊ गोविंदा पण आहेत। या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। गेल्या वर्षी मी एमबी नाक्याला म्हणालो होतो की विधानसभेची हंडी महायुती फोडणार आणि ती फोडली। म्हणजे लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि महायुतीने फोडली विधानसभेची हंडी। आणि आता कुठली फोडायची आहे? आता महापालिका। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। आणि हंडी तुम्ही फोडली। पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली, ऑपरेशन सिंदूर। आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि त्यांना खंबीर पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो। आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो। गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। आणि खऱ्या अर्थाने इथं रवींद्र फाटक गोविंदा करतात, गणपती करतात, नवरात्रोत्सव करतात, सगळे सण उत्सव आपण साजरे करतो। मला सांगा, मुख्यमंत्री व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का? गोविंदा सुरू होता का? गणपती सुरू होता का? एवढीच मूर्ती आणा, तेवढीच मूर्ती आणा। तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले, सगळे निर्बंध काढून टाकले की आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नौजवानांनी केलं, माझ्या बहिणींनी, लडक्या आणि लाडक्या भावांनी। आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। ते कुठल्या अखिल गोविंदा पथकाचं मनापासून स्वागत करतो त्यांना देखील। आणि महिला माय माऊली पथकाचं देखील मनापासून स्वागत, तुमचे मनापासून शुभेच्छा। खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा गोविंदा उत्सव सुरू केला। आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने एक जय जयकार करूया। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आणि मग एमबी नाक्याची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली आणि ठाणे हे गोविंदाची पंढरी ठरली। आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळे गोविंदा येतात, एमबी नाक्याला मानाच्या हंडीला सलामी देतात आणि मग सगळ्या ठाण्यामध्ये हंड्या फोडतात। आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। अतिशय सुरक्षितपणे हा दहीहंडी उत्सव साजरा करा। पावसाचा देखील वर्षाव, मला वाटतं पहिल्यांदा यावर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। रवींद्र फाटक तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन। 5 लोकांनी 9 थर लावून सलामी दिली, त्या 5 मंडळांचं मनापासून अभिनंदन, मनापासून शुभेच्छा। आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झालं, 10 थर लावले। आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेलं आहे। आणि म्हणून ठाणे हे नंबर 1 आहे या ठाण्या। आणि आमचे गोविंदा पथक पण नंबर 1 आहे। त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। धन्यवाद। जय हिंद।